खूप इझी होता पेपर. चला आता मंडळी डोंबिवलीमध्ये आपण आहे आणि मायरा काय खूप इझी होता. खूप इझी होता पेपर. खूप इझी 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 पिझी डीझी सगळं केलं कळेल. आता दिवाळी नंतर काय दिवे लावलं बघा तुम्ही 8चा टेबल मी कसं आठवून काढलाय. मी अशी होती 8 1 जा 8 नंतर परत 8 2 जा 6 असं करत मी 8चा टेबल लिहिलाय. बरोबर लिहिलाय. मग नंतर मी ऍडिशन करून पण बघितलं मग करेक्ट आलं. बस झालं तो सॉल्व मग खूप इझी पेपर होता. आणि सम सॉल्व केले का? हो सगळं झालं. म्हणजे ते येतं ना की ह्या पॅकेट्स मध्ये एवढी गोष्टी आहे तर ते सगळं झालं. आता बघूया आर भेटतो का. आर म्हणजे तसं ना RED आपल्या माझ्या स्कूलमध्ये. कुठे जाऊन आली? जायचं आता चला. कुठे जायचंय चला. कुठे जायचं? झगा घालायला. झगा मागा आणि मला झगा बघायला. आपण झगा बघायला यावेळेला आपण एका वेगळ्या वाहनात न जाऊया. काय ग? एका स्पेशल वाहन मधनं जाऊया. फ्री ऑफ फन लेस ऑफ योग. आम्ही जातो आहे आता डोंबिवलीला. तर मला ट्रेनमध्ये बसल्यानं सांगतो मी का चाललो आहे. तिथं खूप आवाज आहे इथे आता. काहीतरी आम्ही तिघंच आहे वियोग नाही आहे. ओके डोंबिवली आले. डोंबिवली सुकून म्हटलं सुकून. हा कारण का मोबाईलवरती ना ट्रॅफिक बघितलं आणि 1.5 तास दाखवत होतं आहे की नाही. तर मायरा काय गेम खेळते. चला आपल्याला ते कामासाठी येतात आपण जाऊया तिकडे. चला थँक्यू. चला मंडळी हे आहे कैलास लस्सी मंदिर जे डोंबिवली स्टेशनच्या बाहेर आहे. तिथे आम्ही आता आम्हाला इथे पिकअप करायला लागतो. पण म्हटलं आपण काहीतरी खाऊन घेऊया. मायराला प्यायची लस्सी. हां पिणे का बस इथे मायरा. चला आता मंडळी डोंबिवलीमध्ये आपण आहे आणि 18 तारखेला जो कार्यक्रम होतोय त्याच्यासाठी आपण इथे आहे आता. आणि मेजरमेंट्स तुम्ही बघितले मागे काही ब्लॉगमध्ये मेजरमेंट्स दिले होते मायराचे. आपण आज फायनल ट्रायल आहे आणि 3-4 दिवसामध्ये बघायला मिळेल कुठे आहे ते आणि काय आहे ते. हा काय आहे ते. बरं आम्ही ह्याच्या आधी पण आम्ही ट्रायलला येऊन गेलो. हा सेकंड आणि फायनल ट्रायल आहे. चला तर आपण आता तिकडे जाऊया ट्रायल घेऊया. उमेशजी पण आपल्या बरोबर आहेत फ्रॉम मेगा फॅशन. हॅलो इकडे. चलो चला मंडळी नमस्कार. आपण आता आहे ना मायराचं जे ट्रायल आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे. सेकंड ट्रायल होतं हे. आणि आम्ही आता जसं बसलो होतो गप्पा मारत होतो तर म्हटलं की थोडं आपण जरा चॅट करू की आपण हा त्यांना मी एक फोटो दिला होता. माझ्या मते 8-15 दिवस झाले आपल्याला. 15 दिवस झाले असतील. 15 दिवसापूर्वी मी त्यांना फक्त एक फोटो दिला होता आणि त्या फोटोच्या रूपामध्ये आज वास्तविकतामध्ये हे असं काही बनलेलं आहे. तर इट वॉज अ बिग चॅलेंज. म्हणजे मला विचारलं तर हे एवढं सोपं नव्हतं. पण त्यांच्या टीमने मॅडमने स्वतः स्टुडंटने आणि सगळ्यांची टीमवर्क बघितल्यानंतर आज वास्तविकतामध्ये हे समोर आलेलं आहे. आणि आता काय ना 18 तारखेला तो कार्यक्रम आहे आणि त्यावेळेला ती मायरा परफॉर्म कशी करेल ते त्यावेळेच्या गोष्ट आहे. बट सांगायचं माझं तात्पर्य हे आहे की
जस्ट एक फोटोवरनं आपण जर इथपर्यंत येत असेल तर यू कॅन जस्ट इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ हार्डवर्क दे हॅव टू फॉर द लास्ट 20-25 इयर्स. म्हणजे आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना असं काही लोक करतायत. तर कसं वाटलं तुम्हाला मॅडम, सांगा मला. मला तसं बघायचं तर हे एक तुम्ही दिलेलं आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण की नेहमी आम्ही जे ड्रेसेस बनवतो ते वेअरेबल असतात आणि हा जो कन्सेप्ट होता तो नॉन वेअरेबल एक्झॅक्टली. आणि नॉन वेअरेबल असल्यामुळं मला तो अतिशय आवडला. आणि उमेश सरांनी थोडंसं जास्त मनावर घेऊन दिव्या, उमेश सर, प्रणिता मॅडम यांच्यामुळं ते आपण थोडक्यात म्हणजे सक्सेस पण केलेलं आहे. आणि बेस्ट प्रकारे मायरा ह्याच्यामध्ये रॅम्प वॉक करणार आहे ह्याची आम्हाला अगदी पुरेपूर खात्रीच आहे. याच्यामध्ये हे बनवताना काय काय प्रॉब्लेम्स आले त्याच्याविषयी उमेश सर आणि दिव्या जास्त सर्वात पहिले तर जेव्हा मी तो फोटो बघितला तेव्हा असं खरं तर इमॅजिनेशन मध्ये असं होतं की हा आपण करू शकतो का, करू शकतो. आणि कारण ह्या अगोदर आम्ही असं कुठलाही कन्सेप्ट केला नाही. जसं मॅडम म्हटलं की व्हेरिएबल आम्ही जास्त करतो आणि ह्याच्या नंतर आम्ही विचार केला की ह्याला इम्प्रोवाइज कसं करायचं स्टेप बाय स्टेप. नंतर आम्हाला कळलं की बाबा त्याला एक स्ट्रक्चर बनवला जाईल. इनफॅक्ट तसं कोणी बनवलाय का हे पण आम्ही सर्च केलं. आम्ही सर्च केलं की बाबा असं काय जस्ट रेफरन्स साठी भेटलं तर कुठेच आम्हाला भेटलं नाही. सो दॅट मेड दिस मोर अजून थोडंसं त्याचं एक डिफिकल्टी लेवल वाढली आमची. मग नंतर आम्ही आमच्या डोक्यातलंच हे चालू केलं की त्याला एक स्ट्रक्चर बनवूया. मग ते स्ट्रक्चर बनवल्यानंतर आपण त्याला बुक्स घेऊया, कारण फक्त बुक्स ठेवून तर बुक्सचं लोड वगैरे घेणं, वजन वगैरे त्या सगळ्या गोष्टी डिस्कशन चालू होत्या. नंतर आम्हाला असं वाटलं की आपण त्याचं एक स्ट्रक्चर बनवूया. मग त्या टायमाला आम्ही एक वुडन स्ट्रक्चर पण बनवणार होतो. वुडन स्ट्रक्चर मध्ये पण आमचं चालू होतं डिस्कशन. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की वुडन स्ट्रक्चर पेक्षा तिला कम्फर्टेबल जास्त असं फॅब्रिकेशन बनवलं होतं. पण नंतर आम्ही विचार केला अरे फॅब्रिकेशन तर आम्ही कधीच केलं नाही. ह्याच्यापूर्वी कुठलाच ड्रेस असा आम्ही फॅब्रिकेटेड जाऊन स्ट्रक्चर बनवतो. दिस वॉज व्हेरी न्यू थिंग फॉर अस. सो जशी काय तुमची जी डोक्यातली थॉट होता तो म्हणजे आम्ही विचार पण केला की यार भरपूर गौरवजीने पण भरपूर कामं लावलं आम्हाला. बट दॅट वॉज रिअली म्हणजे वेगळं करायला खरंच मजा आली आम्हाला. आणि तसं आम्ही मग दिव्याचं पण आम्ही सिलेक्शन केलं. इज व्हेरी हार्ड वर्किंग स्टुडंट ऑफ मेगा फॅशन इन्स्टिट्यूट. तिचा डिप्लोमाचा कोर्स चालू आहे आमच्याकडे डोंबिवली ब्रांचमध्ये आणि तिने खरंच सगळं हार्ट अँड सोल टाकलं त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. नाही बघितलं राईट फ्रॉम ते स्ट्रक्चर बनवण्यापासून. असं नाही की त्याला एकदा बनवलं आणि ते नीट झाले असं नाही. थर्ड तिसऱ्यांदा आपण हे करतो. फर्स्ट टाइम ट्रायल आपण घरी घेतला, सेकंड ट्रायल आपण 2 दिवसापूर्वी घेतला आणि आता हे थर्ड ट्रायल आहे. आणि डिफिकल्टी झाल्या आम्हाला, खूप डिफिकल्टी झाली. सेकंड ट्रायल नंतर तिने ते सगळं काढलं, परत लावलं, बनवलेलं सगळं काढलं तिने. पण काय आहे ना, मुळात फोटो देणं खूप सोपं आहे. इंटरनेटवरनं शोधणं किंवा आपले काही थॉट्स वरनं पण हे शक्य होऊ शकतं का हे खूप इम्पॉर्टंट. म्हणजे ते चॅलेंजिंग आहे ना. आम्ही काही सांगू शकतो की हा असा बनवा, इकडनं बाहेर काढा, इकडनं ते काढा, पण वास्तविक ते घडू शकतं का हे तुमच्यावरती. आणि बट हे खरंच घडलंय. आणि 18 तारखेला जेव्हा ते मायरा घालून येईल ना, आय थिंक इट विल बी समथिंग क्रेझी. काय वाटतं तुम्हाला? आणि मायराचा हे बुक्सची रिलेट असल्यामुळं तो सगळ्याच प्रत्येक बुक म्हटलं की प्रत्येक जण हा त्या स्टेज मधून गेलेला आहे. त्यामुळे तो मोठा असू दे किंवा छोटा असू दे सगळ्यांना तो रिलेट होणार आहे आणि मायरा तो सक्सेस करून दाखवणार आहे. खूपच युनिक होता. आणि डे 1 पासून सगळे पॉझिटिव्ह होते या प्रोजेक्टसाठी की नाही होईल करू. आणि त्याचे ट्रायल्स पण झाले, बरेच डिफिकल्टी झाले. आम्ही परत त्याला डिस्मेंटल केलं, बुक्स असं काढले, परत लावले, त्याचे फिटिंग्स फिनिशिंग वगैरे सगळं बघितले. आणि आता कुठेतरी असं आम्हाला वाटतं की नाही झालं. म्हणजे ती आता जेव्हा लास्ट टाइम जेव्हा ती गेली नाही तेव्हा मी समजलं की नाही ती कॉन्फिडेंटली करू शकते. काय ना, म्हणजे मला असं वाटत होतं की कसा बनेल, हे फॅब्रिकेशन आहे, तिला लागेल का, पण ती सगळी गोष्ट त्यांनी काळजी त्याच्यामध्ये सगळी घेतली आहे. आणि इट इज समथिंग टर्न आउट टू बी. ती स्वतः एन्जॉय करते तो ड्रेस, एन्जॉय करते. आणि मॉडेलिंग आणि बुक्स जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मॉडेलिंग हे वेगळं ग्लॅमरस फील्ड आहे आणि बुक्स हे वेगळं एक स्कॉलर्स फील्ड आहे. त्या दोघांचं कम्पॅरिझन करून आपल्याला ते हा ड्रेस बनवला. म्हणजे असं मेकिंग झालं पण नाही ना हे. माहिती हे पहिल्यांदा असं काहीतरी जाईल इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती किंवा की हा कसा बनला गेला. तिच्याकडे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा मी एडिटिंगच्या वेळेला नक्कीच लावेल की तिने कसं केलं, फॅब्रिकेशन कसं केलं,
ते जमवलं कसं, तर हे सगळं मी नक्कीच टाकेल. ओके, तर 18 तारखेला भेटूया आपण तिकडे कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो मच. आता वाजले आहेत 8. ओके, लवकर पळायला लागेल बिकॉज काय फोन केला मग अशी, तू काय करत होता? खेळतोय का? फटाके फोडताय तो बघतोय. आज नाही, आपण परवा उद्या स्कूल सुटल्यावर बघूया आपण तिकडे जाणार आहे तर मार्केटला जायला जमलं. हा ठीक. उद्या येणार आहे. उद्या काम आहे माझं, बघू. झोपला? ये झोपला होता? कट्टी आहे. खूपच फिरलो आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला लागली भूक. आम्ही आता बादशाह म्हणून आहे तिथे मी आत्ता समोर जातो. हात धुतले का? कट्टी त्याने कट्टी घेतली मायरा. बापरे, मायरा कट्टी घेतली. श्वेता आणि खाली आहेत.